स्वामी समर्थ। येत्या 5 ऑगस्टपासून पहिला सोमवार आहे। हा पूर्ण महिना श्रावण महिना आपल्याला महादेवाची पूजा करायची। हा पूर्ण महिना श्रावण महिना महादेवाला अर्पण असतो आपल्या सर्वांना माहिती। त्यामुळे जेवढी शक्य असेल तेवढी महादेवाची पूजा करायची। कोणाच्या कुंडलीमध्ये कोणता ग्रह खराब आहे त्यानुसार महादेवाच्या पूजेवर तुम्ही त्या वस्तू अर्पण केल्या तर त्या ग्रहाचा निगेटिव्ह प्रभाव संपून चांगला प्रभाव भेटेल आपल्याला। त्यामुळे हा खूप महिना म्हणजे चांगला आपल्याला भेटला आहे, पूर्ण महिना भेटला। त्यामुळे जेवढी महादेवाची सेवा केली तर आपल्या जे कुंडली दोष आहे त्याचं निवारण होईल। त्यासाठी आपण आता बघणार कोणत्या ग्रहासाठी काय उपाय करायचे। सूर्यासाठी काय करायचं तुम्हाला। सूर्य काय असतं? सूर्य तुमचं आरोग्य असतं, तुमचं नेतृत्व असतं, तुमचं समाजामध्ये मानसन्मान असतो। सूर्यासाठी तुम्हाला काय करायचं? सूर्यासाठी तुम्हाला लाल फुलं, रविवारच्या दिवशी हा उपाय करायचा। सूर्य महादेवाच्या पूजेत तुम्हाला लाल फुलं केसर अर्पण करायचं आणि तुमचा सूर्य स्ट्रॉंग होईल आणि तुम्हाला त्याचा खूप मदत होईल। त्यामुळे सूर्यासाठी रविवारी हा उपाय करा। सोमवारी चंद्रासाठी, सोमवार हा चंद्राचा असतो। चंद्रासाठी तुम्हाला काय उपाय करायचे? चंद्र म्हणजे काय? मनाचा कार्य। मन शांत असेल तर तुम्ही किती तुमच्याकडे पैसा असो काय असो तुम्हाला मन शांती भेटत नाही, त्यामुळे डिस्टर्ब राहतात। तर चंद्राचा उपाय करायचे आपल्याला काय करायचं? चंद्रासाठी आपल्याला करायचं आहे तुम्हाला दूध, दही, सफेद फुलं ही महादेवाच्या पूजेवर अर्पण करायचे आणि तिथे बसूनच तुम्हाला ओम सोम सोमाय नमः हा मंत्र जप 1-8 वेळा करा किंवा ओम नमः शिवाय हा मंत्र जप जर तुम्ही केला तरी तुम्हाला खूप छान होईल। त्यामुळे सोमवारी हा उपाय करा। मंगळवारसाठी, मंगळ ग्रहासाठी काय करायचं? मंगळवारी हा उपाय करायचा आहे। मंगळ ग्रहासाठी तुम्हाला मंगळ हा ग्रह ऊर्जा आणि ध्येय वाढवण्यासाठी असतो। मंगळासाठी काय करायचं? मंगळासाठी तुम्ही लाल फुलं महादेवाच्या पिंडी अर्पण करा। तुम्ही लाल चंदन महादेवाच्या पिंडीत लावा आणि 2 तिथे ठेवा तिथे, म्हणजे जो कोणी येईल तो चंदन उघडेल तो तुमचा मंगळाचा निगेटिव्ह प्रभाव पण होईल, मंगळाचा पॉझिटिव्ह तुम्हाला भेटेल। सोबत तुम्ही ती कपडे घेऊन लाल कपडे लाल वस्त्र घेऊन जावा तिथे महादेवावर अर्पण करा तिथे महादेवाच्या मंदिरामध्ये, तुम्हाला खूप छान होईल। हे तुम्ही हा मंगळासाठी उपाय करा। बुधासाठी काय करायचं तुम्हाला? बुध म्हणजे काय? बुद्धीचा कार्य, बुद्धीचा कार्य कम्युनिकेशन। आपण पूजेसाठी काय उपाय केला पाहिजे? दूध चांगला हवा, त्याने आपले संवाद चांगले होतील, आपली कम्युनिकेशन स्किल चांगली होईल, त्याने आपली बोलण्याची क्षमता म्हणजे आपलं बोलणं चांगलं झालं तर लोकांवर चांगला प्रभाव होईल। त्यासाठी काय उपाय करायचा? तर बुधासाठी तुम्हाला हिरवी फुलं महादेवाच्या पिंडी अर्पण करा, हिरवे मूग त्यांना अर्पण करा तरी चालेल। हिरवी वस्त्र जरी अर्पण करता आली तर हिरवी वस्त्रही अर्पण करा, त्याने तुमचं खूप चांगलं होतं। त्यामुळे आपली क्षमता वाढते, कम्युनिकेशनची क्षमता वाढते, आपली बुद्धी क्षमता वाढते। त्यामुळे हे उपाय तुम्ही नक्की करा। गुरुसाठी काय करायचं? तर गुरुसाठी हा तुम्हाला गुरुवारी उपाय करायचा। गुरु म्हणजे काय? ज्ञानाचा कारण, ज्ञान बुद्धी जेवढं आपलं ज्ञान असेल तेवढं आपल्याकडून कमी असतं। त्यामुळे ज्ञान वाढवण्यासाठी आपल्यातली गुणवत्ता वाढवण्यासाठी तुम्हाला गुरुचा उपाय करायचा। तर गुरुसाठी तुम्हाला पिवळी वस्त्र तुम्ही अर्पण केली भगवंताला तरी चालेल, महादेवाच्या पिंडीवरती पिवळी फुलं अर्पण करा, पिवळी चंदनही अर्पण केलं तरी चालेल, केशर अर्पण केलं तरी चालेल, त्याने तुमचा गुरु स्ट्रॉंग होतो। त्यामुळे तुमचा गुरु स्ट्रॉंग होईल। किंवा एखाद्या गरीबाला तुम्ही काही पिवळ्या वस्तू गुरुवारच्या दिवशी खायला द्या तरी अजून छान होईल। ह्या गोष्टी तुम्ही गुरुवारच्या दिवशी श्रावण महिन्यामध्ये करा, तुम्हाला खूप उत्तम राहील। शुक्रासाठी तुम्हाला शुक्रवारी उपाय करायचा। शुक्रासाठी काय करायचं तुम्हाला? शुक्र स्ट्रॉंग होणार। शुक्र म्हणजे काय असतं? लक्झरीज लाईफ असते, तुमची धनसंपदा असते, तुमचं राहणीमान असतं। त्यासाठी तुम्हाला शुक्रासाठी तुम्हाला काय करायचं? शुक्रासाठी तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर सफेद फुलं अर्पण करायची, तांदळाचं अर्पण करा, तांदूळ अर्पण करा, शिवाय सफेद वस्त्रही अर्पण केली तरी चालेल ते त्या दिवशी, किंवा एखाद्याला दान करायचं जमलं तुम्हाला सफेद वस्त्र वगैरे तरी चालेल, तुम्ही तेही करू शकता। आणि तुमचं शुक्र स्ट्रॉंग होईल तर तुम्हाला शुक्राची फळं चांगली भेटतील। शनीसाठी काय करायचं? शनिवारी हा उपाय करायचा तुम्हाला। शनिवारच्या दिवशी तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर काळी उडीद अर्पण करायचं किंवा काळी उडीदाची डाळ अर्पण केली तरी चालेल। शनी का आला? शनी कर्माचा कारक आला, शनी कर्माचा कारक, त्यामुळे आपले कर्म चांगले करायचे असतील, शनीचा प्रभाव निगेटिव्ह प्रभाव कमी करायचा असेल तर तुम्हाला शनिवारच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर काळी उडीद अर्पण करा, काळी वस्त्र अर्पण करा, किंवा लोखंडाची कधी छोटीशी वस्तू, लोखंडाची कोणती छोटी वस्तू असेल ती अर्पण केली तरी महादेवाला चालेल। त्यामुळे शनीचा निगेटिव्ह प्रभाव कमी होईल, चांगला प्रभाव तुम्हाला भेटेल। राहूसाठी काय करायचं? राहूसाठी तणाव कमी करण्यासाठी, आध्यात्मिक वाढ होण्यासाठी तुम्हाला शनिवारच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर निळी फुले निळे वस्त्र अर्पण करायचे आणि तुमचा राहू चांगलं होईल। सोबत तुम्हाला शनिवारच्या दिवशी केतू तुमचा जर निगेटिव्ह असेल तर केतूसाठी काय करायचं? तुम्हाला केतू का होतो? मानसिक त्रास होतो, आध्यात्मिक वाढ होण्यासाठी, केतूचा प्रभाव चांगला होण्यासाठी तुम्हाला केतूसाठी तुम्हाला पांढरी फुलं पांढऱ्या वस्तू अर्पण करायचे, ते तुम्हाला केतूचा प्रभाव त्याने निगेटिव्ह प्रभाव कमी होतो। हे उपाय केल्यामुळे तुम्हाला त्याचा खूप चांगला म्हणजे तुमचे 9 ग्रह चांगले होतात आणि 9 ग्रह महादेवाचेच अधीन आहे। तर महादेवाची तुम्ही हा श्रावण महिन्यामध्ये जेवढी शक्य असेल तेवढी पूजा करसाल तेवढं तुम्हाला त्याचं चांगली पॉझिटिव्ह रिझल्ट भेटणार आहे आणि तुमच्या कुंडलीमध्ये कोणताही दोष असेल त्याचं निवारण होऊन जाईल। त्यामुळं ह्या गोष्टी तुम्ही केल्यामुळे तुम्हाला चांगला आध्यात्मिक फायदाही होणार आहे, मानसिक त्रासही तुमचा कमी होईल, फायनान्शियल इम्प्रूव्हमेंट राहील, सगळ्या दृष्टीने तुमचा फायदा होईल। फक्त महादेवाच्या पिंडीवर म्हणजे ज्या गोष्टी आहेत त्या अर्पण करा आणि रोज महादेवाच्या मंदिरात जावा। जर तुम्हाला काही जमलंच नाही, काही
काही गोष्टी, तर महादेवाच्या मंदिरात तुम्ही श्रावण महिन्यात पूर्ण महिनाभर जावा, तरी तुम्हाला खूप छान वाटेल. श्री स्वामी.